साईराम मंडळी, आज आहे गुरुवार आणि आता फ्रेश झालोय रूमवर. तर 5:30 वाजलेत. आता निघलोय आम्ही आता बाबाच्या दर्शनासाठी. आरती चालू असेल. आज गुरुवार आहे, बघूया किती गर्दी आहे. मार्गशीर्ष महिन्यातला दुसराच गुरुवार आहे आणि पालखी पण जाम आलेत. तर चला बघूया आता दर्शन कसं होतं. कंटिन्यू राहा तुम्ही. चला फायनली निघलोय दर्शनासाठी. इकडे बघा आपली मंडळी आहेत. इकडे जॉली म्हात्रे, इकडे सागर पाटील, इकडे साई शेलार आणि तिकडे हॅरी म्हात्रे आणि आपला विजू नायक संघाचा 12th मॅन. आणि इकडे आहे संघाचा संघनायक आणि संघाचा उपसंघनायक पुढे आहे. संघाचा संघनायक मधीन आहे. चला आता चालू दर्शनासाठी. नाही तू 12th मॅन बरोबरच. चला आता चालू दर्शनाला. इकडे आहे द्वारकामाई आपली. इकडे मस्त 1.5 घंटा लागला दर्शनाला आणि मस्त आता चाय नाश्ता करतो. इकडे बघा आपले लाडू घेऊन उभे आहेत. लाडू घेतलेत आपले आणि आता आपण चायचा आस्वाद घेऊ लवकरात लवकर. इकडे आपल्या मित्रमंडळी आपली. बोला ओम साईराम, ओम साईराम, जय साईराम, ओम साई. कार्त्याल खेडकाळे मंडळी सर्व. खेडकाळे ग्रुपचे अध्यक्ष, संघाचे संघनायक, संघाचे उपसंघनायक, 12th मॅन पण पाठी आहे इकडे. 12वा खेळाडू माणसं 6 आणि त्याचा 12वा खेळाडू मध्ये नाव आहे. नाही बाकीची टीम आम्ही पाठी चोरले येणार. बघा बाकीची टीम पण आहे आलेली आहे. पाठी होती इकडं सर्व. 12वा खेळाडू पुढेच चालला. आपल्याला बाकीची मित्रमंडळी भेटलेली आहेत. आपला भावीनगर सेवक आहे. इथंही मजा यायला लागला तू. आपला रोहित पाटील मित्र. त्याचा या वर्षी कर्तव्य आहे. बघा कोण चांगली मुलगी असेल तर सजेस्ट करा. ऍडजस्ट न करे. चांगला पोरगा आहे, चांगला पोरगा आहे. आणि आपला इकडे अभय जिजू. बघू शकता तुम्ही लाडूला लाईन. आज गुरुवार आहे ना, जामच लाईन आहे. आणि तिकडे मला तर वाटतं पालखी आले. ट्रम्पेट बँड वाजतात. पालखी चालेल. आज गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि पालख्या तर एवढे आलेत ना, भरपूर लाईन आहे. तिकडे असं बँड वाजतात.
आज शिर्डीमध्ये जाम क्राऊड आहे. मार्गशीर्ष गुरुवारप्रमाणे पालख्या बऱ्याच आल्यात शिर्डीमध्ये. इकडं आणखी पालखी आलेली आहे. साईराम साईराम साईराम. भरपूर क्राऊड आहे. बाबांचं मंदिर. साईराम साईराम. इथे आहे श्री चावडी. ही आजी अब्दुल बाबाची झोपडी. काय झालं होतं चहा प्यायला नाश्ता करतो मंडळी सर्व. काय मागवले दादा? दादा दादा काय मागवले दादा? कंपनी काय मागवते बघा. इकडे आपला नाश्ता आलेला आहे. गोल भजी, तिकडे मेंदू वडा आणि इकडे प्रॅक्टिस. इकडे जोर घेतली पोरं आहे आपले सगळ्या सगळ्या आपण या नाश्ता करायला. मस्त 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 नाश्ता करायला. इकडे बघा आपला दुसरा आयटम पण आलेला आहे. मसाला डोसा ना. काल मी तुला आवाज दिला पण मी निघलो. हो कसा रिव्ह्यू द्या रे. कसा आहे आवाज काय देणे कसं मागवतो आपल्याला चाय चाय प्यायला. थांब ना यार तू आधी याला पुसलं. बाबाच्या मंदिरातला परिसर आणि दुकानं बघा. आपली मंडळी बघा लाडू घेऊन आले. सर्वांचे पिशवे माझ्या हातातून 2 पिशवे आहेत. बाबाचा दर्शन बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. आणि इथे आय लव्ह शिर्डी होता काम चालू आहे. फक्त काढले जाऊन बाबा. सिंगल पहिला फोटो काढ ना. हे फोटो काढ चाललं थोडीशी शॉपिंग करायला. तुम्ही बघू शकता लाडूला लाईन बघा. भरपूर गर्दी आहे. आणखी पालखी आलेली आहे. क्राऊड बघू शकता तुम्ही. या आपली लाडूला लाईन. भरपूर क्राऊड आहे आज. इकडे तुम्ही बघू शकता प्रसादाच्या समोरच मोठा शोरूम आहे. सर्व बॅग टॉप्स छोट्या मुलांपासून मोठ्या मुलं मोठी मुली भरपूर भारी भारी आहे. फुलं पण आहेत. इकडे का फॉर्मल शर्ट्स आहेत. लेडीजसाठी पण स्टॉक आहे. इकडे बघा तुम्ही बघू शकता घरगुती लागणार साहित्य पण आहे तिथे. इकडे घरात लागणाऱ्या वस्तू आहेत. छोट्या मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी वॉचेस आहेत.
मस्त बॅगी वगैरे आहेत लेडीजसाठी. स्कूल बॅग पण आहेत. छोट्या मुलांसाठी मुलींसाठी सँडल्स. इकडे पण शूज आहेत. मस्त नाव पण एक नंबर आहेत. नाव बनवून भेटा नाही तर रेडीमेड पण आहे सर्व. ये मोबाईल कैसे आहे बघू ठेव ना चालू कर. फुटत नाही ना. तिकडे फिरव ना तिकडून. आला ते तिकडेच बसतो. आता चाललोय प्रसादाला. माझ्या प्रसाद द्यायला शकता. तिकडे आपल्या पालखीची माणसं. साईराम जेवला ग जेवला ग. चला आता आपण प्रसादाला मध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता सेटअप आहे बघा आतमध्ये. इकडे बघा किती मोठी सेटिंग आहे बघा. किती मोठा हॉल आहे. मध्ये पब्लिक जेवायला बसले. आम्ही तर चालू जेवायला. त्यातून संपून आता पहिला आयटम स्वीट आलेला आहे. बघा काय शिरा जेवण रेडी आहे या जेवायला. चला फायनली आता आपण निघलो शिर्डीमधून. आपल्या साई भक्तांना घेऊन चाललोय जितूला. आता पेरू घेतो त्याला. तर आपण विचारू 7 दिवसाचा अनुभव शिर्डीमधला. जितू कसा काय अनुभव होता तुझा? अनुभव चांगला आला. चांगला. पायाला फोडले झाले. 7 दिवसात काय काय अनुभवलं तुम्ही? 7 दिवसात मस्त चालायचा आणि जेवायचा फक्त एवढंच काम होतं. एवढाच काम. आणि जी तुला एवढी 5-6 वर्षाची गॅप झाली त्याच्यातून म्हणजे कसं काय झाला? त्रास झाला खूप. मांड्या वगैरे दुखत होते, हातपाय दुखत होते. चालत राहिलो. साईबाबाच्या कृपेने व्यवस्थित झाला ना प्रवास? प्रवास एकदम सुखाचा झाला मस्त.